बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राजधानी दिल्लीमध्ये भाजपने तिरंगा यात्रा आयोजित केली आहे। दिल्लीतल्या कर्तव्य पथावरती ही तिरंगा यात्रा निघाली आहे। भारतीय जवानांनी पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडलं। ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे 9 अड्डे 9 तळ उद्ध्वस्त केले गेले। तसंच 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला। त्यामुळे भारतीय जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भाजपने तिरंगा यात्रेचं आयोजन केलंय। यात दिल्लीतले भाजपचे सर्व नेते सहभागी झाले आणि दिल्लीकरांनी सुद्धा या यात्रेसाठी मोठी गर्दी केली। 40 करोड़ लोग, देश की समस्त जनता देश की सेनाओं के साथ है, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के साथ है। ये संदेश आज यहाँ लहरा रहे हजारों तिरंगे दिल्ली की समस्त जनता सेनाओं का मनोबल बढ़ाने के लिए सड़कों। भारतीय सैन्यानं एलओसीवरती 15 ते 20 दहशतवादी आणि 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केलाय। प्रत्युत्तराच्या कारवाईमध्ये भारतानं पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। पाकिस्ताननं तात्काळ पीओकेवरचा ताबा सोडण्याची मागणी भारतानं केली आहे। तर काश्मीरच्या मुद्द्यावरती तिसऱ्या व्यक्तीची मध्यस्थी भारताला मान्य नसल्याचं म्हणत परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तान आणि अमेरिका दोघांनाही एक प्रकारे इशारा दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसवरती जात जवानांची भेट घेतली। यावेळी पंतप्रधानांनी जवानांची विचारपूस करत चर्चा केली। जर पुन्हा भारतात दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तानचा फक्त विनाशच नाही तर महाविनाश होणार, असा इशारा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिलाय। आमच्या बहिणी आणि मुलींचं कुंकू पुसणाऱ्यांना घरात घुसून मारण्यात आलंय, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सैन्य दलाच्या कारवाईचं कौतुक केलं। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसाच्या 3 साथीदारांचा खात्मा केला गेलाय। शाहिद अहमद कुट्टे सुद्धा यामध्ये मारला गेल्याची माहिती आहे। भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर संदर्भात 70 देशांच्या संरक्षण अधिकाऱ्यांना माहिती दिली, पण चीन आणि तुर्कस्तानचे अधिकारी गैरहजर राहिल्याचं कळतंय। भारतीय सैन्य दलानं केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलंय। भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक एअरबेसेसचं मोठं नुकसान झालंय। एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची येत्या 25 मेला दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी प्रशासनाच्या समन्वयाबाबत चर्चा करतील। दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानचे टॉप मिलिटरी अधिकारी आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी उपस्थिती दर्शवली। तर लष्करी तैयबाचा दहशतवादी अब्दुल रौफनं सुद्धा हजेरी लावलेली। अबू जुंदालच्या दफनविधीवेळी हजर असलेल्या सर्वांची नावं आता समोर आली आहेत। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र झाली आहे। पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची पोस्टर्स लावली आहेत। या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं इनाम जाहीर करण्यात आलंय। जळगावमध्ये भारतीय सैन्य दलाच्या गौरवासाठी तिरंगा रॅली निघाली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता। मुंबईमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसतोय। पालिकेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम केलाय। ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा देत पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलंय। तर घोसाळकर लवकरच भाजपत प्रवेश करतील अशी दाट शक्यता आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थावरती राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तर या भेटीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही, तर आमचं राजकारणापलीकडचे सुद्धा संबंध आहेत, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिलंय। उदय सामंतांनी ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर मात्र विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जाऊन हे चपला झिजवतायत, म्हणजे समजा त्यांची स्थिती किती विचित्र आहे असा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केलेल्या तुळजापूर विकास आराखड्यावरनं राजकारण चांगलंच तापलंय। आराखडा मंजूर करण्याचं श्रेय एकनाथ शिंदेंचं आहे, मात्र भाजप आणि भाजपचे आमदार त्यांना सोडून स्वतः श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत आणि याचाच निषेध शिंदेंच्या शिवसेनेकडनं केला गेला। भारतानं पीओके ताब्यात घेऊन वाद संपायला हवा, तेव्हाच दहशतवाद संपेल अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाडांनी दिली आहे।
गोंदियामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची विनोद अग्रवाल यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी रजेगाव इथे बाग नदीवरती होणाऱ्या बलून बॅरेज संदर्भात चर्चाही केली। जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची संघटन बांधणीची बैठक पार पडली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत ही बैठक झाली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली। यावेळी अग्निस्ट्रॅक योजनेअंतर्गत 31 मे पर्यंत 100% शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। यावेळी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला गेलाय। गोपीचंद पडळकर हे आपल्यासारखेच विद्रोही आहेत। आम्ही दोघेही बंडखोरी करणारे लोक आहोत। अन्याय झाला की आम्ही 100% आवाज उठवतो असं म्हणत शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी हल्लाबोल केलाय। शिर्डीच्या साई मंदिरात तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नवीन डोनेशन धोरण लागू झालंय। 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दान देणाऱ्या भाविकांना व्हीआयपी दर्शनासह अनेक लाभ मिळतील। कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू झालाय। धार्मिक विधींच्या अनुषंगानं तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीनं भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केलंय। कोल्हापूर विमानतळाजवळून जाणारा रस्ता युद्धाचं कारण सांगत प्रशासनानं तो कायमस्वरूपी बंद केलाय। मात्र त्यामुळे आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना याचा फटका बसतोय। पर्यायी रस्ता न करताच हा रस्ता बंद केल्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला। राज्यामध्ये 10वीचा निकाल जाहीर झाला। 10वीचा निकाल राज्यभरात 94.10% इतका लागलाय। यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे। कोकण विभाग निकालामध्ये अव्वल असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे। 285 विद्यार्थी राज्यभरात काठावर पास झालेत। त्यांना 35% गुण मिळालेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरच्या सोमवार शाळेनं 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे। उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला। सांगलीच्या पलूस तालुक्यातील रामानंद नगरमधील झोपडपट्टी धारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। रेल्वे प्रशासनानं झोपडपट्टी जमीनदोस्त केल्यानं तातडीनं पुनर्वसनाची मागणी या नागरिकांनी केली आहे। सांगलीमध्ये महापालिका आणि पोलीस प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। कोट्यवधींच्या वीज बिल घोटाळ्यातील दोषींवरती कारवाईला टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान तातडीनं कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते। नांदेड शहरामध्ये वाहतूक पोलिसांकडून ऑटो तपासणीसाठी विशेष मोहीम राबवली गेली। यावेळी बेकायदेशीर पद्धतीने रिक्षा चालवणाऱ्यांवरती कारवाई झाली आहे। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरती मोठा अपघात घडलाय। प्लॅटफॉर्म साफ करणारी मशीन अचानक रेल्वे ट्रॅकवरती पडली, पण मोटरमननं प्रसंगावधान दाखवलं आणि जागीच लोकल थांबवली, त्यामुळे अपघात टळला। ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर घडल्याचं कळतंय। पिंपरी चिंचवड पालिकेनं होर्डिंगवरती जाहिरात न लावण्याचा कालावधी कमी केलाय। 25 मे ते 7 जून पर्यंत जाहिरात न लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यापूर्वी 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत पालिकेनं जाहिरात बंदी केली होती। मुंबईमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत। या कामांसाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आली। दक्षिण मुंबईतील ए वॉर्डातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र पाठवलंय। कसारा बायपास जवळच्या घराला लागलेल्या आगीमध्ये एका लहान मुलाचा होरपळून मृत्यू झाला। रस्त्यानं क्रिकेट खेळण्यासाठी जात असलेल्या मुलांनी या घराला आग लागल्याचं लक्षात येताच आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि लहान मुलाला बाहेर काढलं। उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या चिमुकल्यानं जीव गमावलेला। पिंपरीच्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे। आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांवरती याचा परिणाम झालाय। दोडका, गवार, वांगी, मेथीसह पालकचेही दर वाढलेत। पीएमआरडीएच्या हद्दीतील बांधकामं नियमित करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली। ही मुदत 30 सप्टेंबर पर्यंत आता वाढवण्यात आलेली आहे। नागरिकांनी आपली बांधकामं नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन पीएमआरडीएनं केलं आहे। पिंपरी चिंचवड एसटी बस आगाराच्या ताफ्यामध्ये 5 नवीन बसेस दाखल झाल्यात। प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेता वल्लभनगर बस आगाराला आणखी 20 बसेस देण्याची मागणी करण्यात आली आहे। भिवंडी अनधिकृत गोदामांची संख्या वाढलेली आहे। सद्यस्थितीमध्ये भिवंडीमध्ये 525 अनधिकृत गोदामं आहेत।
विविध कंपन्यांकडनं माल ठेवण्यासाठी या गोदामांचा वापर होतो. अनेक कंपन्यांची अत्यंत ज्वलनशील केमिकल्स या गोदामामध्ये साठवली जातात, त्यामुळे इथे परिसरात आग लागण्याची भीती असते. ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदाम पट्ट्यामुळे नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी राज्य शासनाकडनं 2008 ते 2009 मध्ये भिवंडीतील 60 गावं MMRDA प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सोपवली. मात्र 15 वर्षांपासून MMRDAनं कोणताही ॲक्शन प्लॅन आखलेला नाही, त्यामुळे विकास चांगलाच रखडलाय. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेची मुदत 15 मेला संपणार आहे. 2 दिवसात सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावरती तातडीनं नोंदणी करणं हे बंधनकारक असेल. दौंडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, यामुळे विविध ठिकाणी पाणी साचलं. शेती पिकांचंही नुकसान झालंय आणि शेतकरी चिंतेत आहे. मावळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली, यामुळे मावळमधलं जनजीवन विस्कळीत झालंय. पुण्यामध्ये अवकाळी पावसानं अनेक भागात हजेरी लावली. सकाळपासून पुण्यामध्ये ढगाळ वातावरण कायम होतं. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यामध्ये खानापूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसानं केळी पिकासह रब्बी पिकातील हळद, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचंही नुकसान केलंय. पुण्यात उष्णतेमुळे हैराण झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसानं दिलासा दिलाय. दमदार पावसामुळे अनेक भागात पाणीही साचलं होतं. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसल्या. भांडूप, विक्रोळी, पवई, घाटकोपर परिसरात पावसानं सकाळी हजेरी लावली. पवईमध्ये पोलिसांच्या वाहनावरती झाड कोसळलं. यात 2 चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाड कापून रस्ता मोकळा केला. सटाणा भागामध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. बऱ्याच घरांची छतं उडून गेली आहेत, तर डाळिंब बागांचंही नुकसान झालंय. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्यानं पोलीस वसाहत उभारण्यात आली होती. मात्र अवकाळी पावसामुळे इमारतीचं नुकसान झालंय. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा आणि दरवाजे तुटलेत, त्यामुळे इमारतीच्या कामावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्यामध्ये सर्वत्र अवकाळी पावसानं थैमान घातलंय. अशातच धाराशिव जिल्ह्यालाही हवामान खात्यानं पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसतोय. बुलढाण्यामध्ये वाढदिवसाच्या दिवशी रविकांत तुपकरांनी आमरण उपोषण सुरू केलंय. सरकार दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्यानं तुपकरांनी आंदोलन पुकारलं. जळगावच्या जामनेर तालुक्यात खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आलाय. यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे, त्यामुळे शेती कामांनी वेग पकडलाय. वाशिम शहरात 2 गटात वाद झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय. सध्या शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतेय. अहिल्यानगरमध्ये खरीप हंगामाच्या शेतीची तयारी सुरू झाली आहे. यंदा सोयाबीनऐवजी मका लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. पुण्याच्या थेऊर गावात शहीद झालेल्या जवानांना कॅन्डल मार्च काढून अभिवादन केलं गेलं. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला. मनमाडमध्ये विविध मागण्यांसाठी वायरमॅन आणि लाईनमॅन यांनी महावितरण कार्यालयासमोर मोर्चा काढला. तातडीनं आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. नंदुरबारच्या शहादा बस स्थानकावरती घाणीचं साम्राज्य पसरलंय. बस स्थानकातील असुविधांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 28 कोटींचा निधी मंजूर झालाय. मात्र निविदा प्रक्रियेला मुहूर्त मिळत नसल्यानं काम रखडलेलं आहे. जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातील कृष्णा पाटीलनं यामथॉंग व्हॅलीतलं शिखर पार केलंय. 17,335 फुटांपर्यंत यशस्वी चढाई करत तिरंगा फडकवला गेला. लोणावळ्यामधील जुन्या मुंबई पुणे महामार्गावरनं अवजड वाहनांची सर्रास वाहतूक होत असल्याचं समोर आलंय. यामुळे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांची आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या तेंदूपत्ता वेचणीचा हंगाम सुरू आहे. यावेळी तेंदूपत्ता वेचण्यासाठी गेलेल्या 3 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. एकाच वेळी वाघिणीनं 3 महिलांना ठार केलं. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावेळी वाघिणीला जेरबंद करण्यात वन खात्याला यश मिळालंय. जालन्याच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपसा करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. यात जिल्ह्यातील तब्बल 158 गावांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या मिसरवाडीमध्ये 5 जणांच्या टोळीनं एका व्यावसायिकाचं अपहरण करत हत्या केली. हत्येनंतर या व्यापाऱ्याचा मृतदेह विहिरीत फेकला गेला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक झाली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सुमारे 100 पेक्षा जास्त मचाणी तयार केल्या गेल्या होत्या. यंदा 4,500 रुपये प्रति व्यक्ती इतकं शुल्क आकारल्यामुळे ही गणना वादात सापडली आहे. शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालं. दरम्यान शेती पिकांचंही नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. पालघरच्या पूर्व भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे बागायत शेतीला मोठं नुकसान पोहोचलं. दरम्यान शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्यामुळे बळीराजा अर्थातच चिंतेत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी झपाट्यानं कमी होते. श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतातली उभी पिकं जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कुकडीच्या कालव्यातनं पाणी लवकरात लवकर सोडावं अशी मागणी शेतकरी करतात. गोंदिया जिल्ह्यातील कुडवा आणि कटंगी या 2 मोठ्या गावांना डांगुर्ली इथून वैनगंगा नदीतनं पाणी पुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीमध्ये आणि 10 दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्यानं 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. यामुळे पाणी टंचाईची समस्या जटिल बनली आहे. तापमान वाढीचा फटका केळी पिकांना बसत असून करमाळ्यातील केळी बागायतदार अडचणीत सापडल्यात. केळीची झाडं मधूनच पिकण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. रावेर तालुक्यातल्या निर्यातक्षम केळीची काढणी सुरू झाली आहे. केळीला प्रति क्विंटल 2,000 ते 2,200 रुपयांचा दर मिळतोय. दररोज 20 ते 25 ट्रक रवाना होतात.